आज आपण चटणीचे प्रकार आणि जेवणात चटणीचे महत्त्व तसेच चटणीमध्ये असणाऱ्या पोषक मूल्यावर बोलणार आहोत। कारळे चटणी बनवण्यासाठी मी इथे भाजलेले कारळे, खोबरे, लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची पूड आणि चवीपुरते मीठ घेतले आहे। कारळ्यात उच्च प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते। ही चटणी हृदयासाठी उपयुक्त आहे आणि शरीरातील फॅटी ॲसिडचे संतुलन राखण्यास मदत करते। त्यामुळे कारळे चटणीचे आठवड्यातून 2दा तरी सेवन करावे। आता आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे। काळे तीळ कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी मी इथे भाजून घेतलेले काळे तीळ, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे, खोबरे, लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची पूड आणि चवीनुसार मीठ घेतले आहे। काळे तीळ आणि कढीपत्ता हे दोन्ही घटक आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जातात। काळे तीळ हाडांसाठी चांगले असतात आणि कढीपत्ता पाचन सुधारण्यासाठी मदत करतो। काळे तीळ आणि कढीपत्ता यामध्ये कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असतात। ही चटणी शरीरासाठी पोषक असते। त्यामुळे ह्या चटणीचा रोजच्या जेवणात वापर करावा आणि ही चटणी आठवडाभर चांगली राहते। आता आपली काळे तीळ कढीपत्ता चटणी खाण्यासाठी तयार आहे। शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, खोबरे, लसूण, लाल मिरची पूड आणि मीठ घेतले आहे। शेंगदाण्यामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात। शाकाहारी लोकांसाठी शेंगदाण्यांची चटणी प्रथिनांची कमतरता पूर्ण करते। तसेच ही चटणी शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवते। शेंगदाण्याची चटणी बनवायला सोपी आणि टिकते पण भरपूर दिवस। ही चटणी वरण, भात, पोळी, भाकरीबरोबर आवडीने खाल्ली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। मिरी चटणी बनवण्यासाठी मी इथे भाजून घेतलेले मिरी, खोबरे, लसूण आणि मीठ घेतले आहे। मिऱ्याची चटणी पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असते। ही चटणी खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते। काळे मिरी उष्णता निर्माण करणारे मानले जाते। त्यामुळे पावसाळ्यात आणि थंडीत ह्या चटणीचे जास्त सेवन केले जाते। काळी मिरी चटणी नियमित खाल्ल्याने सर्दी, खोकला, घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते। चटण्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा।